नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 6चा अभ्यास करतोय. तर यामध्ये आपण सुरुवातीला ही जी वैभवशाली राज्यक्रांती किंवा जिला रक्तहीन राज्यक्रांती म्हणतात, या रक्तहीन राज्यक्रांतीचा जी सुरुवात आहे ही सुरुवात आपण बघितली. कारण इंग्लंड या देशामध्ये घडलेली ही क्रांती, इंग्लंड या देशाला आपण लोकशाहीची जननी म्हणतो आणि या देशामध्ये घटनात्मक लोकशाहीचा उदय जो आहे हा उदय सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि इंग्लंडमधल्या या लोकशाहीच्या विकासाचे टप्पे हे इंग्लंडच्या जवळजवळ 1500 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आपल्याला दिसून येतात. आणि ही गौरवशाली ही जी क्रांती आहे, ह्या राज्यक्रांतीनंतर जागतिक इतिहास जो आहे, या जागतिक इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची एक पुन्हा क्रांती घडली, 1789ची क्रांती. पण ही गौरवशाली राज्यक्रांतीची ही राज्यक्रांती बघत असताना आपल्याला अँग्लो सॅक्सन कालखंड आणि या काळामध्ये इंग्लंडच्या राज्यकारभारामध्ये किंवा प्रशासनामध्ये काही चांगल्या परंपरा उदयाला आल्या. त्यामध्ये आपण बघितलं की इंग्लंडमध्ये राजपदाचा उदय झाला. म्हणजे राजपद हे वंशपरंपरेनं जरी दिलं जात असलं तरी सुद्धा वारसाच्या कर्तबगारीचा, कार्यक्षमतेचा, पराक्रमाचा विचार करूनच काय केलं जायचं ते निश्चित केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. कारण राजाचा मुलगा अपात्र अल्पवयीन जर असला तर काय करत होते, राजघराण्यातील अन्य कर्तबगार व्यक्तीला जे राजपद आहे हे राजपद दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग आपण बघितलं विटेंजी मॉट ही सभा, महत्त्वाची अशी ही सभा, विद्वान लोकांची सभा असलेली आपल्याला दिसून येते. इंग्लंडपद राजपद हे जे वंशपरंपरेनं आलं असलं तरीसुद्धा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राजाची निवड करण्याचे अधिकार हे विटेंजी मॉटला असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, स्थानिक संस्था बघितलं. कारण अँग्लो सॅक्सन काळ आणि या अँग्लो सॅक्सन काळामध्ये इंग्लंडमध्ये शायर, ज्याला आपण जिल्हा म्हणतो, 100 ज्याला आपण तालुका म्हणतो, आणि खेडेगाव, ह्या सगळ्यांचा कारभार हा कशा पद्धतीनं चालतो याचा अभ्यास केला. तर आज आपण काय करणार आहे, इंग्लंडमधील राजघराणी आणि ज्या घटनात्मक सुधारणाचे, ह्या घटनात्मक सुधारणांचा जो अभ्यास आहे अभ्यास करणार. कारण अँग्लो सॅक्सन काळ आणि या अँग्लो सॅक्सन काळामध्ये म्हणजेच इसवी सन 600 ते 1016 या काळामध्ये आजच्या लोकशाहीतील विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा उगम झाला. अँग्लो सॅक्सन या काळाची इंग्लंडच्या लोकशाहीला मिळालेली ही प्रमुख देणगी आहे. आणि मग या देणगीमुळंच इंग्लंडच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा अनियंत्रित राजेशाही आली तेव्हा तेव्हा लोकांनी त्या विरोधात आवाज उठवला, उठाव केले, चळवळी उभा केल्या. परिणामी इंग्लंडची लोकशाही जी आहे ही लोकशाही हळूहळू विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. लोकशाहीच्या या विकासाच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये अनेक राजघराणी उदयाला आली. त्या काळामध्ये अनेक राजांनी इंग्लंडवर
जे राज्य आहे हे इंग्लंडवर राज्य केलेलं आपल्याला दिसतं. तरीसुद्धा इंग्लंडची जनता जी आहे, या इंग्लंडच्या जनतेनं प्रामुख्यानं या काळामध्ये, इतिहासामध्ये ज्या ज्यावेळी अनियंत्रित राजेशाही आली त्यावेळी आवाज उठवलेला दिसतो, चळवळी उभा केला आणि परिणामी इंग्लंडची जी लोकशाही आहे ही लोकशाही विकसित होत गेली. मग लोकशाहीचा हा जो विकास होता, या लोकशाहीच्या विकासामध्ये इंग्लंडमध्ये अनेक राजघराणी उदयाला आली. त्या घराण्यातील अनेक राजे आणि या घराण्यातील अनेक राजांनी इंग्लंडवर राज्य केलं. इंग्लंडच्या जनतेनं इंग्लंडमध्ये अनियंत्रित राजेशाही प्रस्थापित होऊ दिली नाही. इंग्लंडवर कोणत्या राजघराण्याने कोणत्या काळामध्ये जे राज्य आहे हे राज्य करावं किंवा राज्य केलं, त्या काळात लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टीनं कुठल्या घटना घडल्या नाहीत किंवा घडल्या त्या घटनांनी दिवसेंदिवस ही लोकशाही जी आहे ही लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला. मग कुठली कुठली घराणं होती? नॉर्मन, इथं मित्रांनो ल झाले पण न पाहिजे, नॉर्मन कालखंड, एन्जो प्लॅन्टेजंट घराणं, लँकेस्टर आणि मार्क काळ, ट्युडर कालखंड, स्टुअर्ट घराण्याचा कालखंड, पहिला चार्ल्स त्याचं पिटिशन ऑफ राईट आणि दुसरा ज्यांचा कारकीर्द. तर पहिला जे नॉर्मन कालखंड होता इसवी सन 1066 ते 1154 असं. 1066 मध्ये फ्रान्समधील नॉर्मंडी प्रांताचा ड्यूक विल्यम यानं इंग्लंडचा राजा हेरॉल्ड याचा हेस्टिंगच्या लढाईत पराभव केला. विल्यम हा इंग्लंडचा राजा झाला. हा विल्यमचा विजय इंग्लंडच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण या काळामध्ये सरंजामशाही पद्धतीचा विकास झाला. विटेंजी मॉट या सभेचं महत्त्व कमी झालं आणि त्या ठिकाणी ग्रेट काउन्सिलचा उदय झाला. मग यातून पुढं ब्रिटिश पार्लमेंट उदयाला आलं. या ग्रेट काउन्सिलच्या सल्ल्यानं या काळामधले सगळे राजे जे हे सगळे राजे आपला राज्यकारभार जो आहे हा राज्यकारभार करत असलेले आपल्याला दिसतात. आणि या काळामध्ये स्थानिक संस्था ज्या होत्या, या स्थानिक संस्थाच्या प्रशासनामध्ये फारसा बदल झाला नाही. त्यानंतर एन्टो प्लॅन्टेजंट घराणं होतं 1154 ते 1399. एन्जो अथवा प्लॅन्टेजंट घराणं या घराण्याच्या कालखंडामध्ये महत्त्वाची घटना म्हणजे 1215 मध्ये जी मॅग्ना चार्टाची सनद झाली, जिला आपण मोठी जी सनद आहे ही सनद म्हणतो. ही 1215 मध्ये जॉन राजा आणि या जॉन राजानं ही सनद जे सरदार आहेत ह्या सरदारांना किंवा सरंजामदार जे आहेत त्या सरंजामदारांना बहाल केली. इंग्लंडच्या लोकशाहीच्या आणि राज्यघटनेच्या विकासातली ही अतिशय महत्त्वाची घटना. या सनदेमुळं इंग्लंडच्या राजाच्या
अनियंत्रित सत्तेवर कायमचा अंकुश बसला. मोठी सनद म्हणजे लोकशाहीची नांदी. जॉन राजानं आपले सरदार, सरंजामदार आणि प्रजा याला अनेक सवलती आणि अनेक हक्क लिखित स्वरूपामध्ये या मोठ्या सनदेमध्ये मॅग्ना चार्टात 61 कलम त्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातलं शेवटचं जे 61वं कलम होतं, हे 61वं कलम अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. कारण या 61व्या कलमानं काय केलेलं होतं, तर या 61व्या कलमानुसार राजावर पूर्णपणे जे नियंत्रण आहे, हे नियंत्रण घातलेलं आपल्याला दिसतं. राजावर पूर्णपणे जे नियंत्रण आहे, हे नियंत्रण घातलेलं आपल्याला दिसतं. आणि मग सरंजामदार मंडळ, या सरंजामदारांच्या मंडळाला राजावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर 1265 मधील सायमन डी मॉन्टफोरची पार्लमेंट या घराण्यामधल्या 3ऱ्या हेनरीनं अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केला. त्या पद्धतीनं राज्यकारभार सुरू केला आणि जनतेनं राजाविरुद्ध युद्ध सुरू केलं. हे जे यादवी युद्ध, आणि या यादवी युद्धाच्या काळातच सायमननं पार्लमेंटला बोलवलं. जनतेनं त्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि म्हणूनच सायमनला इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचा जनक असं म्हटलं जातं. आणि असंच पार्लमेंट पुढं 1295 मध्ये बोलवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. या घराण्याच्या काळात 14व्या शतकात पार्लमेंटला अनेक अधिकार मिळाले. करावर नियंत्रण, राजाच्या जमा खर्चावर नियंत्रण, कायदे तयार करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण, राज्यकारभारावर नियंत्रण. तसंच या काळामध्ये जनतेनं भाषण स्वातंत्र्याचा हक्क जो आहे, हा हक्क मिळवलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर लँकेस्टर आणि मार्क काळ 1399 ते 1485 हा महत्त्वाचा काळ असलेला आपल्याला दिसतो. कारण या काळामध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. ते तत्व मान्य होऊन घटनात्मक राजसत्ता निर्माण झाली. कायदा हा हाऊस ऑफ कॉमन्सच्या संमतीनं मंजूर झाला आणि तो लोकांच्यावर बंधनकारक असेल असं मानलं जाईल. या काळामध्ये गुलाबांचं युद्ध वार ऑफ रोज सुरू झाल्यामुळं ते कमकुवत झालं, ते दुबळं झालं. परिणामी घटनात्मक प्रगती होऊन पार्लमेंट जे आहे, हे पार्लमेंट बळकट झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर ट्युडर कालखंड होता. ट्युडर घराण्यानं
इंग्लंडवर जवळजवळ 120 वर्ष राज्य केलं. ट्युडर घराण्यानं इंग्लंडवर जवळजवळ 120 वर्ष राज्य केलं. या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे राजे जे होते, हे राजे अनियंत्रित होते, पण लोकाभिमुख होते. अनियंत्रित होते पण लोकाभिमुख होते. या काळामध्ये पार्लमेंटच्या अधिकारात वाढ झाली नाही, पण पार्लमेंटच्या पूर्वीच्या अधिकाराला स्थैर्य प्राप्त झाले. कॉमन सभा, या कॉमन सभेतील सभासदांची संख्या वाढली. धार्मिक व्यवहार, या धार्मिक व्यवहारावर पार्लमेंटचं वर्चस्व प्रस्थापित झालं. रोमच्या पोपचं जे संबंध आहेत, हे रोमच्या पोपचे संबंध संपुष्टात आले आणि हे संपुष्टात येऊन चर्च ऑफ इंग्लंड, रोमच्या पोपचं संबंध संपुष्टात येऊन चर्च ऑफ इंग्लंड ही संस्था निर्माण झाली. प्रोटेस्टंट हा इंग्लंडचा राजधर्म बनला. या काळामध्ये इंग्लंडची भरभराट झाली आणि इंग्लंडची भरभराट होऊन इंग्लंडमध्ये शांतता प्रस्थापित झाली. परिणामी सर्व आघाड्यांवर इंग्लंडचा विकास जो आहे, हा इंग्लंडचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर स्टुअर्ट घराण्याचा कालखंड 1603 ते 1713 पर्यंतचा हा कालखंड आहे. स्टुअर्ट घराण्याचा कालखंड हा 1603 ते 1713 पर्यंत आहे. तर इसवी सन 1603 मध्ये राणी एलिझाबेथचा मृत्यू झाला. आता बघा, राणी एलिझाबेथला वारस नव्हता आणि एलिझाबेथला वारस नसल्यामुळं स्कॉटलंडवर राज्य करणारा स्टुअर्ट घराणं आणि या स्टुअर्ट घराण्याची राजवट सुरू झाली. या स्टुअर्ट घराण्यातील जेम्स हा पहिला जेम्स म्हणून इंग्लंडचा राजा झाला. इंग्लंडमध्ये स्टुअर्ट घराण्याची राजवट सुरू झाली. इंग्लंडची लोकशाही आणि राज्यघटना यांच्या विकासाच्या दृष्टीनं हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो. आपण ज्या वैभवशाली राज्यक्रांतीचा, ग्लोरियस रिव्हॉल्युशन, याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, ती क्रांती याच काळामध्ये झाली. या क्रांतीनं इंग्लंडमध्ये नियंत्रित राजेशाहीचा उदय झालेला आपल्याला दिसतो. स्टुअर्ट काळातील राजांनी ईश्वरदत्त वंशपरंपरागत वारसा हक्क या सिद्धांताचा पुरस्कार केला. राजा पहिला जेम्स याची विचारधाराच अशी होती की राजाला राज्यकारभार करण्याचा जो अधिकार प्राप्त होतो तो लोकांच्या इच्छेनं,
किंवा पार्लमेंटच्या कायद्यानं मिळत नसून ईश्वरदत्त वंश परंपरागत वारसा हक्कानं तो मिळतो. म्हणून राजा हा लोकांना जबाबदार नसून तो ईश्वराला जबाबदार आहे. परिणामी राजाविरुद्ध पार्लमेंट यांच्यातला संघर्ष जो होता, यांच्यातला संघर्ष स्टुअर्ट कालखंडामध्ये वाढीस लागलेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यानंतर पहिला चार्ल्स आणि पिटिशन ऑफ राईट्स. हे मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, अतिशय काळजीपूर्वक राहा, स्वतःचं संरक्षण करा, कुटुंबाचं संरक्षण करा, समाजाचं संरक्षण करा. पर्यायानं देशाचं संरक्षण आपोआपच होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या परीक्षेचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करा. धन्यवाद. थँक्यू.